कॉलिंग सेमत पार्ट 19. भारतीय नौदलाच्या नौदल स्टाफचे प्रमुख ॲडमिरल एम.एस. चांद नवी दिल्लीतील नौदलाच्या मुख्यालयातील ऑपरेशन रूममध्ये घाईघाईने येरझाऱ्या घालत होते. त्यांच्या चेहऱ्यावर काळजीचे भाव दिसत होते. हॉलमध्ये सुमारे डझनहून अधिक इतर ॲडमिरल बसले होते. सगळीकडे अगदी टाचणी पडली तरी ऐकू येईल एवढी नीरव शांतता होती. उपस्थित ॲडमिरल दर्जाच्या अधिकाऱ्यांचं लक्ष त्यांचे प्रमुख काय बोलणार होते त्याकडे लागलं होतं. चांद बैठकीच्या ठरलेल्या वेळेच्या आधीच तिथं आले होते आणि सगळ्यांनी येऊन बैठकीसाठी आपापल्या जागी बसण्याची ते वाट पाहत होते. एकापाठोपाठ अधिकारी हॉलमध्ये आले आणि त्यांनी प्रमुखांना सॅल्यूट ठोकले. त्यानंतर आपापल्या जागी जाऊन ते बसले. प्रत्येक अधिकाऱ्यानेच आपण बरोबर वेळेवर आलो आहोत का ते पाहण्यासाठी आपापल्या मनगटाच्या घड्याळावर नजर टाकली होती. कारण CNSनी सर्वात आधी येऊन तात्काळ थांबणं ही क्वचितच घडणारी गोष्ट होती. सर्व अधिकाऱ्यांवर एक नजर टाकून CNS बोलू लागले. सभ्य पुरुष हो, भारतीय लष्कराच्या तुलनेत नौदलाला अद्यापही बराच पल्ला गाठायचा आहे. आपलं संख्याबळ हे लष्कराच्या 1 आहे आणि तुलनेत आपल्याला युद्धभूमीवरच्या लढाईचा अनुभवही नाही. हवाई दलानं पुन्हा पुन्हा आपल्या हवाई सामर्थ्याचं दर्शन घडवलं आहे आणि देशाच्या संरक्षण सामर्थ्याला भक्कम आधार दिला आहे. मात्र नौदलाच्या मर्यादित भूमिकेमुळे नौदल अद्याप थोड्या प्रमाणात यापासूनच अलिप्त राहिलं आहे. युद्धविषयक व्यूहरचना संदर्भात विचार करण्याची वेळ येते त्यावेळी प्रशासनातील काही लोक नौदलाला सापंतभावाची वागणूक देतात. शिवाय अगदी उच्चस्तरीय बैठकांमध्येही ज्यावेळी नौदलाच्या दृष्टिकोनाकडे कानाडोळा केला जातो त्यावेळी ही वेदनादायक गोष्ट असते. युद्धात नौदलाची क्षमता मर्यादित असल्याच्या आकलनामुळे मी सुद्धा व्यथित आहे. पण राजकीय नेतृत्वासमोर आपलं प्रकरण जोरदारपणे मांडायचं असं मी ठरवलं आहे. प्लीज यासाठी तयारीत राहा. आपल्या महान देशाच्या हिताचे संरक्षण करण्यात नौदलही महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. क्षणभर CNS थांबले. नौदलाची बाजू जोरदारपणे मांडण्यासाठी त्यांच्याकडे एक महत्त्वाचं कारण होतं. गुप्तचर विभागाच्या अहवालांनी नेमकपणानं आगामी काळात भारताच्या एकमेव विमानवाहू जहाजावर म्हणजेच INS विक्रांतवर भारतीय सागरातच जोरदार हल्ला करण्याची पाकिस्तानी पाणबुड्या कूच करणार असल्याची खात्री दिली होती. त्यातच विक्रांत पूर्णपणे सक्रिय नव्हती. त्यामुळे नौदल प्रमुखांची काळजी अनेक पटींनी वाढली होती. विक्रांतचा मुख्य बॉयलरला तडे गेले होते. या भल्या मोठ्या जुन्या जहाजाच्या डेकवरून लढाऊ विमानांना हवेत सोडणाऱ्या मोठ्या यंत्राची क्षमता संशयास्पद होती. या अखेरीस भारतीय नौदल पुरेशा प्रमाणात सुटकेसाठी नौकांचा पुरवठाही करू शकत नव्हतं. युद्धसदृश परिस्थितीत समुद्रातील मोहीम पूर्ण करण्यासाठी विशेषतः अशा नौकांची गरज भासते. चांद भिंतीजवळ गेले आणि त्यांनी तिथल्या भल्या मोठ्या तक्त्यावर विविध मॉडेलची जागा दाखवण्यास सुरुवात केली. विक्रांतचा छोटा नमुना हातात धरून ते त्यांच्याकडे पाहणाऱ्या अधिकाऱ्यांकडे वळले. या जहाजाची कोणत्याही प्रकारे हानी झाली तर आपली फक्त नाचक्कीच होणार नाही तर आपल्या लोकांच्या नीतिधैर्यावरही त्याचा प्रतिकूल परिणाम होईल. गुप्तचर खात्याच्या अहवालावरून असं सूचित होतं की आपल्या सागरामध्ये शत्रूच्या किमान 4 पाणबुड्या तरी आहेत. त्यात अमेरिकन बांधणीच्या गाझी या पाणबुडीचाही समावेश आहे. इतर पाणबुड्याही अशाच धोकादायक आहे. त्या फ्रेंच बनावटीच्या आणि तितक्याच अत्याधुनिक असून त्याही आपल्याला झुकाळणी देऊन निसटून जाण्यात यशस्वी ठरणाऱ्या आहेत. आता नौदलाला एका बाजूला विक्रांतला शत्रूकडून कोणत्याही प्रकारची हानी पोहोचू नये यासाठी त्यांच्या पाणबुड्यांपासून दूर ठेवायचं आहे आणि दुसरीकडे आपल्याकडच्या बाबूगिरीशी मुत्सद्दीपणानं संघर्ष करायचा आहे. त्या मॉडेल टेबलावर ठेवून CNS आपल्या खुर्चीच्या कुशनवर डोकं रेलून बसले. ती बैठक मध्यरात्रीपर्यंत चालली आणि सरकारकडे सदर करण्याची माहिती संकलित झाल्यानंतरच बैठकीला उपस्थित असणारे अधिकारी बाहेर पडले. अगदी सूक्ष्मातील सूक्ष्म तपशिलांकडेही CNSनी स्वतः लक्ष दिलं होतं आणि ही गोष्ट अधिकाऱ्यांनी कदाचितच पाहिली होती. पहिला संघर्ष हा यंत्रणेअंतर्गत होता. शत्रूशी लढा देण्यासाठी नौदल किती महत्त्वाचं आहे हे राजकीय नेतृत्वाला पटवून द्यायचं होतं. हे काम सोपं ठरणार नव्हतं पण चांद ते सोडून देणार नव्हते. दुसऱ्या दिवशी वेगवेगळ्या प्रकारची अगदी सुसज्ज आकडेवारी आणि इतर माहिती घेऊन CNS
संरक्षण मंत्र्यांना भेटायला गेले. संरक्षण मंत्रालयातील प्रशासकीय अधिकाऱ्यांनी त्यांच्या कोत्या दृष्टिकोनातून संबंधित परिस्थिती उलगडण्याचा प्रयत्न केला. पाकिस्तानी नौदलाचं सामर्थ्य पाहता भारतात विशाल सागरी किनारपट्टीला हानी पोहोचवू शकण्याच्या बाबतीत ते फारसं काही करू शकणार नाहीत. चांदना सांगण्यात आलं होतं. भारताचा सागरी मार्गानं होणारा सुमारे 80% अधिक व्यापार हा परदेशी सागरी जहाजातूनच केला जातो. कोणत्याही परदेशी जहाजावर हल्ला करण्याआधी आणि पाश्चात्य सत्यांचा रोष ओढवून घेण्याआधी पाकिस्तानी किमान 2दा तरी विचार करतील. सरकारी अधिकाऱ्यांनी त्यांचं मत मांडलं होतं. त्यांच्या या विधानांनी चांदला धक्का बसला होता आणि त्यांना वाईटही वाटलं होतं. तुम्हाला युद्धाबद्दल काय माहिती आहे असं विचारण्याचा मोह त्यांना झाला होता, पण त्यांनी तो प्रश्न बाजूला सारला आणि त्याऐवजी आग्रही प्रतिपादातून आपला मुद्दा पुढे रेटण्याचं ठरवलं. यासाठी बरंच कौशल्य पणाला लावावं लागणार होतं. नौदल प्रमुख म्हणून अंतर्गत आणि बाह्य अशा दोन्ही प्रकारच्या आव्हानांना तोंड देणं आणि विजयी होणं हे त्यांचं काम होतं. अखेरचा प्रयत्न म्हणून चांदनी सर्वांसमोर पाकिस्तानच्या इराद्याविषयीचा तपशीलवार अहवाल सादर केला. त्यानंतर त्यांनी युद्धात कक्षात पंतप्रधानांसमोर गुप्तचर खात्याच्या अहवालाच्या प्रती ठेवल्या आणि त्यातील नेमक्या बाबींकडे आणि आकडेवाराकडे त्यांचं लक्ष वेधलं. मॅडम, ते व्याकुळ आवाजात पंतप्रधानांना म्हणाले. पाकिस्तान्यांकडे त्यांना अमेरिकेकडून मिळालेलं गाझी आणि फ्रेंचांकडून मिळालेल्या डॅन्फी क्लास पाणबुड्या आहेत. त्याशिवाय त्यांच्याकडे छोट्या पाणबुड्या आणि चॅरिऑट आहेत. त्याच्याकडची ही युनिट दीर्घकाळ पाण्याखाली राहून करावयाच्या हालचालींसाठी आणि छुपा हल्ल्यांसाठी अतिशय उत्तम आहेत. बंदरांमधील जहाजांवर ते हल्ला करू शकतात आणि महत्त्वाच्या सैनिकी तळाचं आणि छावण्यांचं नुकसान करू शकतात. ही बाब आपण लक्षात घेतली पाहिजे. पाकिस्तानी हवाई दल त्यांच्या नौदलाशी समन्वय राखून एकाच मोहिमेत आपल्या विमानवाहू जहाजाचं नुकसान करू इच्छितो. ही गोष्ट मी समजू शकतो. आपण हे घडू देता कामा नये आणि यासाठी आपला बचाव करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे आम्हाला प्रतिहल्ला करण्याची परवानगी दिली जावी. पंतप्रधानांनी त्यांचं म्हणणं अगदी शांतपणे ऐकून घेतलं, पण कोणताही प्रतिसाद दिला नाही. त्याऐवजी त्यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांकडे प्रश्नार्थक नजरेने बघितलं. त्यांच्याकडून त्यांना याविषयीचं स्पष्टीकरण हवं होतं, पण ते सौम्य धोरण स्वीकारण्याच्या मनस्थितीतच नव्हते. त्याच्यापैकी बहुतेकांनी कधीही सागरी मोहिमेत भाग घेतलेला नसला तरीही त्यांना आपण नौदलाच्या युद्धक्षेत्रात तज्ज्ञ आहोत असंच वाटत होतं. पण ॲडमिरल, त्यांच्यापैकी एक जण युक्तिवाद करू लागला, पश्चिम किनारपट्टीवरचं पाकिस्तानचं सैन्यबळ पाहता ते इतके खोलवर आत शिरू शकतील असं तुम्हाला काय वाटतं? त्यांच्याकडच्या शस्त्रांच्या सामर्थ्यांचा आढावा घेऊया. ते ज्येष्ठ अधिकारी आपल्या खुर्चीतून उठून उभे राहिले आणि तयार करून आणलेली माहिती वाचू लागले. पंतप्रधानांवर कायमस्वरूपी प्रभाव पाडण्याची आपली वेळ आता आली आहे असं त्यांना वाटत होतं. पंतप्रधान शांतपणे सगळी चर्चा ऐकत होत्या. संख्याबळाचा विचार करता पाकिस्तानी नौदलाकडे काय आहे याचं परीक्षण करूया, ते पुढे म्हणाले आणि त्याच वेळी त्यांनी गोपनीय अशी अक्षरं कोरलेली एक चामडी फोल्डर बाहेर काढलं आणि ते पंतप्रधानांसमोर ठेवलं. त्यानंतर त्यांनी पाकिस्तानी जहाजांची आणि पाणबुड्यांची नावं वाचून दाखवली. मॅडम, ते हळुवारपणे म्हणाले, अधिकृत माहितीनुसार पश्चिम किनारपट्टीवर पाकिस्तानकडे पुढील जहाजे आहेत. पहिलं, बाबर हे लढाईच्या काळात शत्रूची जहाजं शोधण्यासाठी वापरलं जाणारं टेहळणी जहाज. दुसरं, शहाजहान, बद्र, खैबर आणि आल-मगीर ही 4 विध्वंसक जहाजं. तिसरं, शुशुक, हँगोर आणि मँग्रो या 3 डिफेन्स क्लास पाणबुड्या. 4, टिपू सुलतान हे एक लढाऊ गलबत. 5, जुल्फिकार हे एक सर्वेक्षण जहाज. 6, समुद्रात पेरलेली सुरुंग शोधून काढणारी 8 जहाजं. 7, 2 मोटार टॉर्पेडो बोटी. 8, ऑटोक आणि डाका ही मोठ्या प्रमाणात द्रवपदार्थ वाहून नेणारी जहाजं. 9, शक्तिशाली आगबोटी आणि मोठी मोठी जहाजं ओढून नेऊ शकणारी एक शक्तिशाली बोट आणि 12 लहान पाणबुड्या, 12 चॅरिऑट्स व 2 समुद्र अंतर्गत संरक्षण बोटी यांचा ताफा. त्यानंतर उजवीकडे वळून CNS पाहत ते म्हणाले, ॲडमिरल, एवढ्या मर्यादित नौदल क्षमतेसह पाकिस्तानी आपल्या किनारपट्टीच्या जवळपास तरी फिरकण्याचं धाडस करू शकेल असं तुम्हाला वाटतं का?
त्याखेरीज आपल्या नौदलाला समुद्रात पाठवल्यामुळे आपण ब्रिटिशांच्या आडमारी तांड्याला किंवा अमेरिकेच्या विमानवाहू ताफ्याला किंवा अगदी गेला बजार रशियन लढाऊ जहाजांना आपल्या किनाऱ्यांपासून दूर राहून रोखू शकू असं तुम्हाला वाटतं का? त्यांनी पंतप्रधानांकडे त्यांच्या प्रतिसादासाठी पाहिलं, पण त्यांना त्यांच्याकडून कसलाच प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर त्यांनी मंत्रालयातील आपल्या इतर सहकाऱ्यांकडे बघितलं. CNS कडे पाहून ते उपरोधानं स्मित करत असल्याचं त्यांना दिसलं. नेहमीप्रमाणे सरकारी अधिकारी युनिफॉर्ममधील त्यांच्या सहकार्याशी लढण्याचा पवित्र्यातच होते. पण गाझीबद्दल काय? CNA हा प्रश्न विचारणारच होते, पण तेवढ्यात त्यांना पंतप्रधान उठून उभे राहत असल्याचं दिसलं. त्यांनी लष्कर प्रमुखांकडे बघितलं आणि गुप्तचर विभागाच्या, गृह खात्याच्या व हवाई दलाच्या प्रमुखांकडेही नजर टाकली. तुम्हाला यात काही भर टाकायची आहे का? युद्धाविषयी सुरू असलेल्या या खेळामुळे त्या वैतागल्याचं त्यांच्या प्रश्नातून स्पष्टपणे दिसत होतं. कोणीही त्यांना उत्तर दिलं नाही. त्यामुळे त्या CNA कडे वळाल्या आणि त्यांनी विचारलं, ॲडमिरल, तुम्हाला काही सांगायचे आहे का? घायाळ आणि अपमानित झालेले ॲडमिरल मुख्यालयाच्या लांबलचक कॉरिडॉरमधून चालत निघाले होते. त्यांच्या चेहऱ्यावर प्रचंड संताप आणि निराशा पसरली होती. त्यांचं काम त्यांना थोडक्यात आवरावं लागलं होतं आणि त्यांच्या ते लक्षात आलं होतं. 1965च्या भारत-पाकिस्तान युद्धाच्या वेळीही नौदलाला युद्धापासून बाजूला ठेवण्यात आलं होतं आणि त्यामुळे नौदलाच्या जवानांचं नीतिधैर्य खच्ची झालं होतं आणि ते घायाळ झाले होते. चांदना हे माहीत होतं. यापुढेही त्यांना असंच बाजूला काढलं गेलं तर त्यांच्या सैनिकांचं आणखी खच्चीकरण झालं असतं. ते उद्विग्नही झाले असते. युद्धाची तयारी सुरू होती हे त्यांना चांगलंच माहिती होतं. ज्यावेळी इतर दोन्ही सेवा युद्धात आपापल्या वाटा उचलणार होत्या, त्यावेळी नौदलाला बाजूला ठेवलं जाऊ नये यासाठी प्रयत्न करणं हे आपलं कर्तव्य आहे असं त्यांना वाटत होतं. म्हणूनच ते आगशी खेळले होते. युद्धाच्या रंगभूमीवर आपापली पत्र वठविणाऱ्या प्रमुख नटांबरोबरच नौदलालाही त्यांचं न्यायस्थान मिळालंच पाहिजे असं त्यांना वाटत होतं. आपल्या प्रशस्त कार्यालयात परतल्यावर त्यांनी या ज्वलंत मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी आपल्या ऑप्स टीमला बाजूला बोलावून घेतलं. टीमच्या असं लक्षात येऊ लागलं की 1965 पासून मूळ वास्तव परिस्थिती बदलू लागली होती. 1965च्या युद्धात भारताकडून पराभवाची चव चाखल्यानंतर पाकिस्तान आता त्यांना शक्य असेल तितकी भारतीय संरक्षण दलाची हानी करण्याचा प्रयत्न करणार होतं. संरक्षण मंत्र्याबरोबरच त्यानंतर झालेल्या सगळ्या बैठकांमध्ये रॉने पाकिस्तानच्या गाझी, हँगोर आणि मँग्रो या पाणबुड्या भारतीय सागरी क्षेत्रात असल्याचं ठामपणे सांगितलं होतं. तसंच त्यांच्यामुळे भारताच्या स्वाभिमानाला धक्का लागण्याच्या शक्यतेवरही सातत्यानं भर देण्यात आला होता. संरक्षण मंत्री दूरदृष्टीचे होते आणि त्यांचं वागणं व्यवहार्य होतं. युद्धात नौदलाला सक्रिय करून घेण्याचं महत्त्व त्यांच्या लक्षात आले. युद्धावरच अधिकच भडकल्यानंतर पाकिस्तानचे अतस्त हेतू कमी लेखल्यामुळे होणारे दूरगामी परिणाम सरकारी अधिकाऱ्यांच्याही लक्षात आले होते. त्यानंतर लवकरच नौदलाच्या व्यूहरचनांकारात बॉम्ब कराची या त्यांच्या मोहिमेसाठी हिरवा कंदील मिळाला. भारतीय नौदलाला 1 डिसेंबर 1971 रोजी त्यांच्या इतिहासात पहिल्यांदाच कराचीवर हल्ला करण्याचे सीलबंद आदेश मिळाले. ती योजना अत्यंत कल्पकपणे ड्रॉइंग बोर्डवर रेखाटण्यात आली. कागदावर ती साधी दिसत असली तरीही ती एकमेव द्वितीय होती. तोपर्यंत कोणत्याही देशानं आत्तापर्यंत नौदल युद्धामध्ये ना तिच्याविषयी ऐकलं होतं ना तिची युद्धात चाचणी घेतली होती. तिच्या सज्जतेत आश्चर्याचा मोठा घटक होता आणि कोणत्याही यशातील तो आवश्यक घटक असतो. योजनेनुसार युद्धाची घोषणा होण्याआधी लहान क्षेत्रफळी बोटी कराची बंदराच्या दिशेनं 200 मैल नेण्यात आल्या. त्या बोटी फक्त सागर किनारपट्टीच्या प्रदेशातीलच कामासाठीच होत्या आणि अगदी त्या विकणाऱ्या रशियन संघराज्यालाही त्या खवळलेल्या समुद्रात काम करू शकणार नाहीत हे माहीत होतं. 3 डिसेंबरच्या रात्री युद्ध सुरू झाल्यानंतर या क्षेपणास्त्रवाहू बोटींचं जहाजांवरून प्रक्षेपण करण्यात आलं. कराची बंदरावर आणि तिथल्या बोटींवर हल्ला करणं आणि तिथल्या महत्त्वाच्या बोटींना सुरक्षिततेसाठी माघार घ्यायला भाग पाडणं हे त्यांचं उद्दिष्ट होतं. ऑपरेशन ट्रायडन हा पहिला क्षेपणास्त्र हल्ला 4 डिसेंबर 1971च्या रात्री वीर, निर्घट आणि निपट या 3 क्षेपणास्त्र बोटींद्वारे करण्यात आला. त्यामुळे झालेल्या वाताहतीमुळे पाकिस्तानच्या नौदलाच्या गाभ्यालाच हादरा बसला.
पूर्णपणे आश्चर्यचकित झालेल्या पाकिस्तानी दलांना मोठ्या मनुष्यहानीला आणि नुकसानांना तोंड द्यावं लागलं. पाकिस्तानचं अत्यंत महत्त्वाचं आणि चांगल्या प्रकारे संरक्षित असलेलं कराची बंदर अकार्यक्षम ठरलं होतं आणि त्याचं नौदल निशस्त्र झालं होतं. समुद्र किनाऱ्यावरच्या बहुतांश संरक्षण बॅटऱ्या निकामी करून टाकण्यात आल्या आणि ज्या शिल्लक राहिल्या होत्या त्यांच्यातील दारुगोळा नष्ट करण्यात आला. त्यांना आकाशात मुळातच नसलेल्या विमानांना मारा करण्यास लावलं गेलं होतं. आश्चर्याने थक्क झालेली पाकिस्तानी गुप्तहेर यंत्रणा हल्ल्याचा नेमका स्रोतही शोधू शकली नव्हती. खैबर हे त्यांचं आघाडीवरचं विनाशक जहाज कोणताही माणूस उरू न देता रसातळाला गेलं होतं. साफ बुडालं होतं. जवळपासच्या तेलवाहू जहाजांनीही पेट घेतला होता. ही आग अगदी 7 दिवस भडकत होती आणि अखेरीस ते पाण्यात बुडालं. या कल्पक हल्ल्यामुळे हादरवून गेलेल्या पाकिस्तानी नौदलात व्याकुळता पसरली. त्यांनी आपल्या सगळ्या लढाऊ बोटींना बंदराच्या सुरक्षिततेसाठी माघारी बोलावून घेतलं. स्फोट होऊ नये म्हणून तिथला सगळा दारुगोळा काढून घेतला आणि आपल्या नाविक युद्धाच्या सगळ्या योजना बासनात गुंडाळून ठेवल्या. त्यामुळे अगदी अभावितपणे त्यांनी भारतीय क्षेपणास्त्र बोटींना आपली कामगिरी संपवल्यावर मुंबई बंदराच्या सुरक्षिततेसाठी पाठवण्याचा आयताच मोकळा मार्ग दिला. 8 डिसेंबरला भारतीय नौदलाच्या त्रिशूल, तलवार आणि विनाश या आघाडीच्या जहाजांनी दुसरा क्षेपणास्त्र हल्ला केला. या हल्ल्यात त्यांनी कराचीचा तेलकचरा आणि द्रवपदार्थ वाहून नेणारी जहाजं नष्ट केली. त्याबरोबर बंदरात नांगरून ठेवण्यात आलेल्या अनेक जहाजांना नादुरुस्त करून टाकलं. पाकिस्तानच्या नौदलाला क्षेपणास्त्राचा धोका माहीत असला तरीही जहाजांच्या सहाय्यानं करण्यात आलेल्या या हल्ल्याने ते हवाई हल्ले समजले. एवढी पाकिस्तानची या हल्ल्यासाठी तयारी झालेली नव्हती. तिथं लागलेली आग अनेक दिवसांपर्यंत भडकत राहिली. त्यामुळे संपूर्ण कराची शहरात घबराट पसरली. धसका घेतलेल्या कराचीची पुरती वाताहत झाली होती. त्यापाठोपाठ गाझी बुडाल्याची बातमी तिथं धडकली आणि पाकिस्तानाचं उच्च अधिकाऱ्यांचं उरलंसुरलं नीतिधैर्यही पूर्णपणे खच्ची झालं. दुसरीकडे भारतीय नौदलानं आपला गृहपाठ व्यवस्थितपणे पूर्ण केला होता. विक्रांतला बुडवणं हेच पाकिस्तानचं मुख्य उद्दिष्ट होतं हे माहिती असल्यामुळे भारतीय नौदलानं INS राजपूत या लहान विनाशकारी योजना केली. बंगालच्या उपसागरात टेहळणी करत आणि विमानवाहू जहाजासारखं कार्य करणं हे त्याचं काम होतं. लेफ्टनंट कमांडर सुंदरजीत सिंग हे INS राजपूतचे कमांडिंग ऑफिसर होते. त्यांनी शत्रूला रोखण्यासाठी आणि त्याच्यावर दबा धरून हल्ला करण्याच्या हेतूनं शत्रूची दिशाभूल करणारे अनेक सिग्नल देऊन आपलं काम अगदी चोख बजावलं. बंगालच्या उपसागरातून INS राजपूतनं प्रचंड प्रमाणात व्यूहरचनात्मकदृष्ट्या उपयुक्त असलेले सांकेतिक संदेश प्रक्षेपित केले. त्यांच्यातून विमानवाहू नौकेचा आकार स्पष्ट होता. 500 किलो बटाटे, 1000 किलो भाज्या, 1,00,000 अंडी आणि प्रचंड प्रमाणात मटण व कोंबड्या मागवणाऱ्या त्यांच्या संदेशामुळे वरिष्ठ पाकिस्तानी अधिकाऱ्यांना आणि राजनीती तत्त्वांना INS विक्रांतच्या बंगालच्या उपसागरात आहे असं वाटलं. इतर कोणत्याही जहाजाला एवढ्या प्रचंड मोठ्या प्रमाणातील अन्नधान्याचा पुरवठा लागणार नाही याविषयी त्यांची खात्रीच होती. ही सगळी मोहीम अत्यंत गोपनीय ठेवण्यात आली होती. ती एवढी गुप्त होती की त्यामुळे मद्रासच्या नौदल अधिकाऱ्याला एवढ्या प्रचंड प्रमाणात अन्नधान्याचा पुरवठा करावा लागला असा संदेश मिळाल्यावर तो चक्रावूनच गेला आणि धास्तावलेल्या मनस्थितीत त्यानं आपल्या अधिपत्याखालील सर्व लोकांना आणि पुरवठादारांना लगेच बोलावून घेतलं. त्यानं त्यांना बाजारात उपलब्ध असलेला सगळा माल खरेदी करण्याचा आदेश दिला. त्याचवेळी मद्रास बंदरात विक्रांत येण्याच्या शक्यतेच्या अफवेनं संपूर्ण बाजारपेठ गजबजून गेली. मद्रासमधील पाकिस्तानी हेरांना ISN विक्रांत बंगालच्या उपसागरातच आहे असंच वाटावं असा भारतीय नौदलाचा हेतू होता आणि या प्रयत्नांमुळेच त्यांचा तीर चांगलाच निशाण्यावर बसला होता. त्यानंतर काही महिन्यांनी बुडालेली गाझी जहाजावर काही कागदपत्र सापडली. त्यावरून विक्रांत मद्रासच्या किनारपट्टीवर दूर नेण्यात आला असून त्याला पूर्व किनारपट्टीवर एखाद्या योग्य ठिकाणी ठेवण्यात आल्याचं गाझीवरून पाकिस्तानी मुख्यालयांना कळवण्यात आल्याचं स्पष्ट झालं. लेफ्टनंट कमांडर सुंदरजीत सिंग हे अत्यंत प्रामाणिक आणि निष्ठावान अधिकारी होते. आपलं शौर्य आणि कठोर परिश्रम यांच्या जोरावरच ते
INS राजपूतचे कमांडिंग अधिकारी बनले होते. ईस्टर्न नवल कमांड हेडक्वार्टर्सच्या युद्धकक्ष बैठकांमध्ये त्यांनीच गाझीचा आगामी धोका टाळण्यासाठी ही अतिधाडसी योजना मांडली होती. बंदरांच्या तोंडाशी टेहळणी करण्यासाठी मर्यादित सैनिकांसह माझं जहाज घेऊन मला जाऊ द्या. मला माझी गाझी दिसलीच तर ती आपली अखेरची जागा निश्चित करण्यासाठी वर आल्या आल्या माझं जहाज मी त्या पाणबुडीवर आदळून तिला भोकं पाडीन, त्यांनी गर्जना केली होती. त्यावेळी तिथे उपस्थित असलेल्या बहुतेकांना ती योजना अगदीच पोरकट आणि अपरिपक्वपणाची वाटली होती. पण यामुळे त्या तरुण कमांडरच्या मृत्यूच्या जबड्याशी 2 हात करण्याचं धाडसही त्यातून अधोरेखित झालं होतं. त्यांच्या या अतिधाडसामुळे प्रभावित होऊन त्यांना त्यांचं जहाज घेऊन जाण्यास आणि अधिक विशिष्ट ठिकाणी स्फोटक भरलेली पाणबुडी विरोधी शस्त्र पेरण्यास म्हणजेच डेप्थ चार्जे 86 तसंच पाण्याचा पुरेसा दाब निर्माण करून पाणबुडीच्या मुख्य भागाच्या सांडग्यांचे नुकसान करण्यास परवानगी देण्यात आली होती. बहुतांश पारंपरिक पाणबुड्या 200 मीटर खोलीवरच्या पाण्याचा दाब सहन करू शकत नाही. याचा फायदा घेण्यात येणार होता. गाझीला नष्ट करण्याची एवढी मोठी इच्छाशक्ती निर्माण झाली होती. दुसऱ्या दिवशी लेफ्टनंट कमांडर सुंदरजीत सिंग पहाटेच उठले. त्यांच्या पत्नीला आणि मुलाला न उठवताच ते खोलीतून बाहेर पडले. शॉवर घेऊन युनिफॉर्म चढवून ते तयार झाले. आपल्या फेट्यावर नौदलाचा फेटा बांधून त्यांनी स्वतःला आरशात पाहिलं. त्यांचा चेहरा आनंदानं आणि अभिमानानं फुलला. घरातून बाहेर पडण्यापूर्वीच थोडाच वेळ ते देवघरात गेले. दरवाजा लावून घेऊन ग्रंथसाहिब समोर त्यांनी वाकून नमस्कार केला. त्या शांत सकाळची शांतता भंग करत सुंदरजीत त्या पवित्र ग्रंथाला उद्देशून म्हणाले, सगळ्याच गोष्टींचा माझ्यावर वर्षाव केल्याबद्दल मी तुझा ऋणी आहे. आता मी तुला फक्त एकच विनंती करतो. हे काम माझ्यावर सोपवलं गेले तर प्लीज माझ्या हातून हे कर्तव्य चोख पार पडू देत. नाहीतर मी परत येणार नाही. अपयशापेक्षा मला स्वाभिमानाचं मरण चालेल. आपली संक्षिप्त प्रार्थना संपवून सुंदरजीत यांनी पुन्हा एकदा पवित्र ग्रंथासमोर डोकं टेकवलं आणि ते उठून उभे राहिले. त्यावेळी त्यांची पत्नी त्यांच्या मागच उभी असल्याचं त्यांना दिसलं. तिचे डोळे पाणावले होते पण तिचा चेहरा चमकत होता. त्यांच्या मुलानं खोडकरपणे आईच्या पाठीमागून डोकावून त्यांच्याकडे बघितलं. त्याला फारसं काही समजलं नव्हतं पण त्याचे वडील महत्त्वाच्या कामासाठी निघाले होते हे त्याला माहीत होतं. सुंदरजीत सिंग यांच्या पत्नीने त्यांना प्रतिसाद दिला. वाहेगुरु तुमची इच्छा पूर्ण करोत आणि तुमची मोहीम फत्ते हो. मी तुमची वाट पाहीन, ती म्हणाली. तिच्या डोळ्यातून अश्रूंचा पूर सुरू झाला होता. सुंदरजीतनी त्याच्या शूर पत्नीचे आभार मानले आणि तिला मिठी मारली. नंतर त्यांनी आपल्या मुलाला कडेवर उचलून घेतलं आणि त्याचा मुका घेतला. त्यानंतर पुन्हा एकदा अखेरचेच ते देवाच्या तसबिरीसमोर उभे राहिले आणि त्यांनी प्रार्थना केली. जीपमध्ये बसल्यावर अजिबात मागं वळून न पाहता ते तिथून निघून आले होते. मनात कुठेतरी त्यांना खोलवर असं वाटत होतं की गाझीशी होणारी सांकेतिक भेट केवळ यशस्वी ठरणार नव्हती तर त्याविषयीची सगळी गोष्ट रंगवून सांगण्यासाठी ते आपल्या जहाजातून परतणार होते. जहाजावर चढल्यावर त्या उत्साही कमांडिंग ऑफिसरने 15 मीटर खोलीवर स्फोटक दारू ठेवण्याचे आदेश दिले. जहाजावरील इतर सैनिकांना त्यांच्या चेहऱ्यावर आत्मविश्वासाचे एकमेव द्वितीय भाव दिसत होते. ते सगळे त्यांच्या मुख्य टीमचा भाग होते आणि त्या मोहिमेसाठी त्यांची निवड झाली होती. INS राजपूत बंदर सोडवण्यासाठीच्या वेळी दारुगोळा भरून स्फोटकं तयार ठेवण्यात आली होती आणि कधीही सोडली जाणारी ती सज्ज होती. युद्धनौकांनी समुद्रात वारंवार घिरट्या घातल्यासारखी टेहळणी केली. समुद्रात ज्या ज्या ठिकाणी त्यांना पाण्याचे बुडबुडे दिसले त्या त्या ठिकाणी त्यांनी परीक्षण केलं आणि स्फोटकांची पेरणी केली. विशाखापट्टणमचा मार्ग सोडताना बाहेरच्या मार्गावर समुद्रात जोरदार घुसळण सुरू असल्याचं त्यांच्या लक्षात आलं. संभाव्य पाणबुडीनं समुद्रात घाईगडबडीनं बुडी मारल्याचं ते चिन्ह होतं. त्या ठिकाणी आपलं जहाज नेण्याचा आदेश देऊन त्यांनी त्या ठिकाणी स्फोटकाची पेरणी केली आणि खुल्या समुद्रात पुढे जाण्याआधी ईस्टर्न कमांडरला ही माहिती कळवली. त्यानंतर काही तासातच तिचे सगळे कर्मचारी आणि सैनिक जहाजावर असतानाच 4 डिसेंबर 1971 रोजी गाझीचा विस्फोट झाला. या जोरदार स्फोटाचा आवाज बंदरापर्यंत ऐकू आला होता. तिथं नंतर सापडलेल्या भग्नावशेषावरून आणि फुटका जहाजाच्या तरंगत्या सांगाड्यांवरून ती पाकिस्तानी पाणबुडी असल्याचं स्पष्ट झालं होतं. गाझी बुडाल्यामुळे पाकिस्तानी दलामध्ये सर्वत्र जोरदार घबराट पसरली.
पूर्व पाकिस्तानात असलेल्या दलांच्या प्रमुखांचंही अवसान त्यामुळे गळालं होतं. याखेरीज पाकिस्तानच्या मुख्य भागातून 1.5 लाख सामर्थ्यशाली पाकिस्तानी सैन्यदल सगळ्याच दिशांना विखरून पाठवण्यात आलं. त्यात खुल्या सागरी मार्गाचाही समावेश होता. अत्यंत उत्कृष्टपणे नियोजन केलेल्या भारतीय सापळ्यात अडकण्याचा वेगळेपणा आपण केल्याचं लवकरच पाकिस्तानी गुप्तचर विभागाच्या लक्षात आलं. पण तोपर्यंत त्यांची अपरिमित हानी झाली होती. गाझी ही प्रगत पाणबुडी होती आणि ती दीर्घकाळ शाश्वत कामकाज करू शकली असती. तिचा विस्फोट झाल्यामुळे भारताच्या व्यूहरचनात्मक बुद्धिकौशल्याची प्रतिष्ठा अधिक वाढली होती आणि संपूर्ण लष्करी दलांचं नीतिधैर्य कमालीचं उंचावलं होतं. लेफ्टनंट कमांडर सुंदरजीत सिंग जे करायचं असं ठरवून बाहेर पडले होते ते त्यांनी खरोखरच करून दाखवलं होतं.